अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे. पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल. आज मकर संक्रांती. मकर संक्रांती केवळ भारतीय उपखंडातीलच नव्हे तर जगातील एक महत्त्वाचा सण, एक महत्त्वाची घटना आहे. जाणून घेऊयात मकर संक्रांती एक वैश्विक सण कसा आहे हे नचिकेत कोळपकर यांच्या लेखाच्या माध्यमातून. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून 23.5 अंशाने कललेला आहे. पृथ्वी देखील कललेल्या अवस्थेमध्येच सूर्याभोवती फेरी मारित असल्याने काही वेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रुवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो, तर 6 महिन्यांनी पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर 6 महिन्यांच्या अंतराने 2 दिवशी सूर्य पृथ्वी अंतर सारखेच असते. याचमुळे सूर्याची किरणे कधी मकर वृत्तावर काटकोनात पडतात, तर कधी विषुव वृत्तावर, तर कधी कर्क वृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. सूर्याची किरणे 22 डिसेंबरला मकर वृत्तावर लंबरूप पडतात. 22 डिसेंबर नंतर ही किरणे मकर वृत्ताच्या उत्तरेला अजून लंबरूप होत जातात. ही सूर्याची उत्तरायणाची स्थिती आहे. हीच स्थिती 21 जून पर्यंत राहते. 13 ते 15 जानेवारी दरम्यान सूर्यकिरणे मकर वृत्तावर लंबरूप पडतात. हा सूर्यकिरणांचा खेळ म्हणजे मकर संक्रांत. ही वैश्विक घटना आहे, त्यामुळे हा सणही वैश्विक सण आहे, जगभरात साजरा होतो. पृथ्वीचा सूर्याभोवती होणाऱ्या भ्रमणामुळे बदलत्या वातावरणाचा आनंदोत्सव म्हणजे मकर संक्रांत. बदलत्या वातावरणाचा आनंदोत्सव मुद्दामच म्हटलं कारण आल्हाददायक वातावरण असते. आकाश निरभ्र स्वच्छ असते, हवा स्वच्छ असते आणि म्हणूनच भीष्माचार्यांनी या दिवशी प्राण त्यागले होते अशी आख्यायिका आहे. शेवटच्या क्षणी ही भीष्माचार्यांची दृष्टी तेज होती, सर्व इंद्रिये उत्तम स्थितीत होती, बुद्धी सतेज होती. जे निसर्गात ते भीष्मांच्या शरीरात होते. याहून वेगळा काय तो स्वर्ग. म्हणून या आल्हाददायक वातावरणात सगळं मळब मनातलं आणि निसर्गातलं दूर झालेलं असतं. अशा वेळी भीष्माचार्य प्राण त्यागतात, स्वर्गारोहण करतात असे अलंकारिक वर्णन आहे. याच पर्वाबद्दल संत तुकाराम म्हणतात, देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका राणेची खुंटले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. भक्तीच्या तिळात शब्दाचे गोड मिसळून अवघी वाणी गोड करा, अंतरीचा मळ घालवा, हाच तर तो अंतर्बाह्य निर्मळ होण्याचा पर्व काळ. भारतात 3 दिवस चालणारा हा उत्सव भोगी, संक्रांती अशा 3 दिवस साजरा केला जातो. भोगी या दिवशी तिळाची भाकरी केली जाते. भाजीत पण तीळ वापरतात, अंघोळीच्या पाण्यात पण तीळ टाकली जाते. संक्रांतीच्या दिवशी सुगड तयार केली जातात, म्हणजे शेतात नव्याने उगवलेले गाजर, हरभरा, ऊस, बोर, नवीन गहू, तीळ मातीच्या छोट्या बोळक्यात भरून घरातील स्त्रिया एकमेकींना देतात. नवीन पिकाच्या रूपाने घरात आलेला आनंद एकमेकांच्या पदरात घालणे, एकमेकांना वाटणे हा या सणाचा खरा उद्देश. शेतातील नवीन पीक तीळ व गूळ एकत्र करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. नवीन पिकाच्या आनंदात आपल्यासोबत इतरांनाही सामावून घेणे हाच यामागील उद्देश. तिसरा आणि शेवटचा दिवस म्हणजे करीचा. या दिवशी धिरडे केले जातात, एकमेकांची चेष्टा मस्करी केली जाते. मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. मकर संक्रांती संपूर्ण जगात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या केवळ 14व्या किंवा 15व्या दिवशी येतो. तामिळनाडूमध्ये तो पंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. आणि नेपाळमधील सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चालीरीतींनी आणि उत्साहाने साजरा केला जातो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगाच्या लोकसंख्येपैकी 90% लोक पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतात. म्हणून मकर संक्रांती हा सण केवळ भारतीयासाठीच नाही, तर जवळजवळ संपूर्ण मानवजातीसाठी आनंदाचा दिवस आहे.
मकर संक्रांती हा बहुधा संपूर्ण जगातील सर्व सणांपैकी एकमेव असा सण आहे जो कोणत्याही स्थानिक परंपरा, श्रद्धा किंवा कोणत्याही विशिष्ट स्थानिक घटनेशी संबंधित नसून तो खगोलीय घटना, जागतिक भूगोल यावर आधारित आहे. या खगोलीय घटनेने जसे आकाश निरभ्र होते तसे तुमचे आमचे मन मोकळे निर्मळ होऊ दे. या संत कबीर सांगूनच गेलेत, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोये, औरण को शीतल करे आपहू शीतल होय. मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.